नमस्कार, मी प्रशांत निकम. आता आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बनेश्वर या गावी. या ठिकाणी पुणे ते बँगलोरवर असणारं हे महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे. आता मी गाडी चालवत आहे. आपण एक 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे. हे आहे बनेश्वर गाव. तुम्हाला दाखव. हे पहा, हे बनेश्वर गाव आहे. या गावापासून साधारणतः म्हणजे ही गावाची पेठच आहे. तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती बनेश्वरला महादेवाच्या मंदिराकडे आज मुद्दामून आम्ही शुक्रवारी आलेलो आहे, कारण सोमवारी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुठलाही व्हिडिओ वगैरे काही टाकता आलं नसतं. तशी या पेठेमध्ये गर्दीच असते. हे पहा, सुंदर असं गाव आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून भरपूर ठिकाणाहून लोक येतात. आता येत्या हे कधी आहे, 8 मार्च रोजी या ठिकाणी महाशिवरात्र आहे. त्यावेळी तर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपलब्ध येतात. या ठिकाणी या महादेवाच्या दर्शनासाठी मोठी लाईन असते. याच ठिकाणावरून लाईन असते. इथूनच जवळ गाड्याही लावायला या ठिकाणी गावाने सोय केलेली आहे पार्किंगची. मोठ्या प्रमाणात आपणही 8 तारखेला महादेवाला यावं. आम्ही तर येतच असतो. या ठिकाणी जत्राच असते. थोडक्यात या ठिकाणची महादेवाची जत्रा चालू होते. ज्या जत्रा चालू होतात त्यापैकी घाटावरील या ठिकाणी बनेश्वरची व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण या ठिकाणी थोडस ट्रॅफिक आहे म्हणून, पण हरकत नाही. आता आपण जवळच आलेलो आहे तिथून. हे पहा, बोर्ड दिसतोय तुम्हाला. उजव्या बाजूला या ठिकाणी एक टर्न आहे. या ठिकाणी आपण जाणार आहोत. श्री बनेश्वर महादेव मंदिर. या ठिकाणी जरा गाडी पण थांबलेली आहे. हा या ठिकाणी महादेवाकडे जाणारा हा रस्ता. मध्येच एक गाडी उभी होती, काका उभे होते. काकांनी आपल्याला रस्ता दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण थोड्याच वेळात महादेव मंदिरात आणि मंदिराच्या आसपासचाही तुम्हाला परिसर दाखवणार आहे. ते 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी हे पहा, संपूर्ण झाडी या ठिकाणी दिसत असेल. आता पुढे गेल्यावर तर दिसेलच. हे पहा, बनेश्वर वन उद्यान दिसत असेल. झूम करायची गरज वाटत नाही मला. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी मंदिराच्या गेटच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. हे पहा, झाडी दोन्ही बाजूला झाडी आहे, पूर्ण झाडी आहे. हा पूर्ण बनेश्वर परिसर पूर्ण जंगलाने व्यापलेला आहे. आपण पुढेही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आता 2च मिनिटात मी या ठिकाणी गाडी ही पार्किंग करणार आहे. हे पहा, इथंच पार्किंग आहे. 8 तारखेला 8 मार्चला खूप गर्दी असते. बाहेरच गाड्या पार्क कराव्या लागतात. हे पहा, इथे हे पार्किंग आहे आपलं आणि हे महादेवाचं मंदिर आलेलं आहे. चला आपण गाडी पार्क करूया. हे पहा, या ठिकाणी चप्पल स्टँड आहे. आपण आता महादेवाच्या मंदिरात या ठिकाणी प्रवेश करणार आहे. चला तर, मंदिराचा परिसर पायऱ्या आहेत थोड्याशा.
हा मंदिराचा छान असा परिसर. या ठिकाणी मंदिराचा परिसर, समोर बजरंग बलीचं छोटस मंदिर हे. या ठिकाणी प्रथमदर्शी महादेवाच्या मंदिरात या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी मी बेल्ट काढून ठेवत आहे आपला. हा मंदिरात प्रवेश. या ठिकाणी प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करत आहे. चला ताई, चल चला चला चला. या ठिकाणी मंदिरामध्ये कुठलेही चमडे वगैरे घालून येण्याची प्रथा पूर्वीपासून नाहीये. आणि हे आपलं शिवलिंग भुवनेश्वरचं, गणेश्वर. सर्वांना या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील आसपास जे कोणी माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे लाईव्ह दर्शन म्हटलं तरी चालेल. आता या ठिकाणी मीही दर्शन घेत आहे. 2 मिनिटं कॅमेरा जरा माझ्यावरती जर कॅमेरा दाखव. भोलेनाथ. या ठिकाणी आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. आपण विचारून या ठिकाणी शूटिंग पण घेतलेलं आहे. तर चला आता आपण बाहेर निघूया.